मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत रेट ऑफ रिटर्न ऑन इक्विटीवर, म्हणजेच ROE काय असते. कंपनीचा भरपूर ठिकाणी आपण फंडामेंटल ॲनालिसिस करतो. फंडामेंटल ॲनालिसिस करताना आपल्याला वेगवेगळे रेशोज इम्पॉर्टंट असतात, ते आपल्याला बघायचे असतात. त्यातलाच एक इम्पॉर्टंट रेशो आहे म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. हा एक प्रॉफिटेबिलिटी रेशो आहे. याचा अर्थ आहे की कंपनी आपल्या शेअर होल्डर्स इक्विटीवर किती प्रॉफिट कमवते. ह्याचं जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण रिटर्न ऑन इक्विटी हे कन्सिडर करतो आणि त्याप्रमाणे आपण कंपनी किती चांगली आहे, फायनान्शियल्स कंपनीचे किती स्ट्रॉंग आहेत याच्याबद्दल आपण माहीत करून घेऊ शकतो. तर बेसिकली रिटर्न ऑन इक्विटीचा फॉर्म्युला काय आहे, नेट प्रॉफिट कंपनीचं जे असेल त्याला तुम्ही ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटीनं डिवाईड केलं तर आपल्याला रिटर्न ऑन इक्विटी मिळून जाते. तर सिम्पल फॉर्म्युला ROE इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी. तर आता आपल्याला या दोन गोष्टी मिळणार कुठून, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. आत्ता आपल्याला जर ROE बघायचा असेल तर डायरेक्टली तुम्ही मनी कंट्रोल ॲपवर किंवा डिफरंट ॲप्लिकेशन्सवर डायरेक्ट तुम्हाला ROE मिळून जातो. पण जर कॅल्क्युलेट करायचं झाला तर आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात नेट प्रॉफिट बघावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला ॲव्हरेज शेअर इक्विटी पण बघावं लागेल. तर आपल्याला जे नेट प्रॉफिट असणार आहे ते आपल्याला कंपनीच्या इन्कम स्टेटमेंटमधून मिळणार आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला ॲव्हरेज शेअर इक्विटी घ्यायचं आहे ते आपल्याला कंपनीच्या बॅलन्स शीटमधून मिळतो. जर आपल्याला ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी जर कन्सिडर करायचं असेल किंवा आपल्याला घ्यायचं असेल तर फायनान्शियल इयरचं स्टार्टिंग ॲव्हरेज शेअर इक्विटी आणि एंडिंग ॲव्हरेज शेअर इक्विटी आपल्याला कन्सिडर करावे लागतात. म्हणजे फायनान्शियल इयर जर 2022 पकडलं तर 2022चं फायनान्शियल इयर्सचं स्टार्टिंग शेअर होल्डर्स इक्विटी कन्सिडर करायला लागणार आणि आपल्याला एंडिंग शेअर होल्डर्स इक्विटी हे दोन कन्सिडर करायला लागणार. ह्या दोघांची आपण जेव्हा बेरीज करू आणि त्याला डिवायडेड बाय 2 करू तेव्हा आपल्याला ॲव्हरेज शेअर होल्डिंग इक्विटी आहे ती मिळणार आहे. मग ॲव्हरेज शेअर होल्डिंगचा फॉर्म्युला काय होतो, शेअर होल्डर्स इक्विटीचा फॉर्म्युला काय होतो, फायनान्शियल इयर ओपनिंग शेअर होल्डिंग इक्विटी प्लस फायनान्शियल इयर्स क्लोजिंग शेअर होल्डिंग इक्विटी आणि डिवायडेड बाय 2. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी मिळून जाते. ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूया आपण, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजतील. फॉर एक्झाम्पलसाठी आपण एक कंपनी घेऊया, XYZ नावाची कंपनी आहे. त्याचं नेट प्रॉफिट आहे 140 करोड. कंपनीचे ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण घेऊया सुरुवातीचे जे इक्विटी आहेत ते 840 करोडचे आहेत. शेअर होल्डर्स इक्विटी जी फायनान्शियल इयरच्या स्टार्टिंगला आपल्याला मिळते. फायनान्शियल इयर एंडिंगची जी शेअर होल्डर्स इक्विटी आहे ती आपल्याकडे आहे 400 करोड. तर याच्यावरून आपल्याला ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी मिळते डिवायडेड बाय 2 केल्यानंतर 620 करोड्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कंपनीनं ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी 620 करोडच्या हिशोबात 140 करोड रुपयाचं प्रॉफिट केलं आहे. हा असा इथे इंटरप्रिटेशन त्याचा आपल्याला करायचं आहे. तर आपण जर हा फॉर्म्युला ROEच्या फॉर्म्युला हे सगळ्या व्हॅल्यूज ROEच्या फॉर्म्युल्यामध्ये जर टाकल्या तर आपल्याला काय मिळतं, 140 करोड्स नेट प्रॉफिट डिवायडेड बाय 620 करोड्स आपली ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी. तर ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू मिळते, एक नंबर मिळतो 0.225. हाच जर आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केला तर आपल्याला पर्सेंटेज मिळतात 22.5%. याचा अर्थ असा होतो की कंपनीनं इयर ऑन इयर 22.5% ग्रोथ केलेली आहे किंवा जो रिटर्न ऑन इक्विटी आहे त्याच्या इक्विटीवर त्यानं 22.5% एवढा रिटर्न कमवून दिलेला आहे त्यांच्या शेअर होल्डर्सना. सो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे की ROE आपण कशा पद्धतीनं काढतो. पण नुसतंच आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली आहे म्हणून आपण कंपनी बाय करणार का, तर आपल्याला त्याचे जे पुढचे फॅक्टर्स आहेत ते पण कन्सिडर केले पाहिजेत. आता चांगला ROE कुठला असतो आपण त्याच्याबद्दल थोडं बघू. गुड रिटर्न ऑन इक्विटी किती असायला पाहिजे, तर ॲटलिस्ट 15%च्या वरती किंवा 15% ॲटलिस्ट ROE जर एखाद्या कंपनीचा असेल तर आपण म्हणू शकतो की ही कंपनी चांगली आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी फायनान्शियल्स त्या कंपनीचे चांगले आहेत. पण फक्त 1 वर्षाचा ROE कन्सिडर करून चालणार आहे का, तर आपण बघितलं इथे की 15% जर एखाद्या कंपनीचा ROE असेल तर आपण ती कंपनी बाय करू शकतो किंवा फायनान्शियल कंपनी ती चांगली आहे. पण फक्त 1 वर्षाचा ROE कन्सिडर करून चालणार नाही, तर पास्ट इयर्सचे पण आपल्याला इथे ROE जे आहेत ते कन्सिडर करावे लागतील. जर कंपनी लास्ट 5-6 इयर्सपासून 15% कन्सिस्टंटली ROE देत आहे तर मग आपण म्हणू शकतो की ही एक फायनान्शियली स्ट्रॉंग कंपनी आहे.
जर 1 वर्षाचा आपण डाटा बघितला आणि 1 वर्षाच्या हिशोबावर जर आपण विचार करायला लागलो की ROE चांगला आहे म्हणून आपण इथे बाय करायला पाहिजे, तर थोडंसं तिथे आपलं कॅल्क्युलेशन चुकू शकतो. याचबरोबर कंपनीचं जे डेप्थ असतं, कंपनीने जे कर्ज घेतलेले असतात, ते कंपनीची लायबिलिटी असते. तर लायबिलिटी जर तुमची असेल तर तुमची ROE इन्क्रीज होते, कारण लायबिलिटी पण तुमची नेट जे प्रॉफिट असणार आहे त्याच्यामध्ये ॲड केली जाईल आणि त्याप्रमाणे नेट जे प्रॉफिट आहे त्यातनं लायबिलिटी मायनस केली जाईल. समजा जर 100 करोडचं तुमचं नेट प्रॉफिट आहे, त्यात तुमचं जे टोटल जे ॲसेट्स असतील ते 30 करोडचे आणि 70 करोडची जर तुमचे लायबिलिटी असेल, तर तुमचा जो ROI आहे तो थोडासा इथे चेंज होताना किंवा वाढताना आपल्याला दिसून येतो. हे एक एक्झाम्पलमधनं बघूया जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर सिम्पली आपण एक एक्झाम्पल घेऊया. ए कंपनी आहे, त्या कंपनीचा नेट प्रॉफिट 30 करोड आहे. त्या कंपनीचे टोटल ॲसेट्स आहेत 150 करोड आणि कंपनीवर काहीही लोन नाही आहे. एक दुसरी कंपनी आहे, कंपनी बी आहे, त्या कंपनीचं नेट प्रॉफिट सेम आहे 30 करोड जसं की कंपनी एचं आहे. त्या कंपनीचे टोटल ॲसेट्स आहेत 150 करोड, पण कंपनीमध्ये ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी 150 करोडची आहे कंपनी एमध्ये. पण कंपनी बीमध्ये काय आहे, ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी 50 करोड आहे आणि त्यांचं जे कर्ज आहे, जे डेप्थ आहे ते 100 करोड आहे. असं मिळून त्यांची जी टोटल ॲसेट आहे ती 150 करोडची होती आहे. पण आता इथे आपण जर बघू शकतो तर नेट प्रॉफिट दोन्ही कंपनीचं सेम आहे, पण इथे टोटल ॲसेट जे आहेत त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला दिसून येतो आहे. जर आपण ROE काढायचा प्रयत्न केला कंपनी एचा, तर 30 करोड नेट प्रॉफिटला आपण जर ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटीनं डिवाईड केलं तर आपल्याला कंपनी एचा जो ROE भेटतो तो 20% भेटतो, राईट. जर आपण कंपनी बीचा ROE काढायचा प्रयत्न केला तर नेट प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी इथे 50 करोडच दिसते, कारण 100 करोड यांचं कर्ज आहे. तर आपण हा जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ROE मिळतो 60%चा. तर मग या दोन्हीपैकी कंपनी कुठली फायनान्शियली स्ट्रॉंग आहे हा आपल्यासाठी प्रश्न पडतो. इथे आपण बघतोय की कंपनी एचा जो ROE आहे तो 20% आहे आणि कंपनी बीचा जो ROE आहे तो 60% आहे. सिम्पली आपल्याला इथे दिसतंय की कंपनी बी ही रिटर्न ऑन इक्विटीच्या हिशोबानं एक चांगली कंपनी दिसते, पण जो इनसाईड आहे कंपनीमधला जो महत्त्वाचा फॅक्टर आपण जो बघायचा आहे तो म्हणजे इथे ते कंपनीवर डेप्थ आहे, कंपनीवर जे कर्ज आहे तो इथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कर्जामुळे काय झालं आहे की शेअर होल्डर्स इक्विटी कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ROE वाढलेला आहे. म्हणून 15%च्या वर तर आपल्याला इथे ROE दिसतोय, पण कंपनी बी ही कर्जामध्ये आहे त्यामुळे हे कंपनी आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे असं इथे कळतंय. तर मग जर आपण विचार केला तर कंपनी एवर काहीही कर्ज नाही आहे म्हणून त्यांची ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी 150 करोड आहे आणि कंपनी बीवर काय आहे 100 करोडचं कर्ज आहे म्हणून त्यांची ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी ही 50 करोडच आपल्याला तिथे दिसते आहे. ह्याच्यावरनं आपल्याला असं सिद्ध होतं आहे की कंपनी ए कर्ज नसल्यामुळे फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, भले त्याचा ROE कंपनी बीपेक्षा कमी आहे. आणि कंपनी बी ही फायनान्शियली वीक आहे कारण त्यांच्यावर कर्ज आहे आणि या कर्जाचा पुढे येणाऱ्या रिझल्ट्समध्ये किंवा येणाऱ्या ॲन्युअलाइज रिपोर्टमध्ये आपल्याला प्रॉब्लेम असू शकतो, दिसू शकतो की कंपनी बी अजून वीक होऊ शकते. कर्ज जर ते फेडू शकले नाहीत किंवा अजून जर त्यांनी जास्त कर्ज घेतलं तर त्यांना तिथे फायनान्शियली प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की कंपनीवर किती कर्ज आहे, त्याच्यानुसार त्यांचे ॲव्हरेज शेअर होल्डर्स इक्विटी किती आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा ROE किती निघतो आहे. म्हणून फक्त एक फॅक्टर लक्षात घेऊन आपण नाही सांगू शकत आहे की ROE किती चांगला आहे आणि ROE कमी आहे आणि जास्त आहे वरनं, की कंपनी किती फायनान्शियली स्ट्रॉंग आहे आणि किती वीक आहे. त्यामुळे आपल्याला सगळे फॅक्टर इथे कन्सिडर करायचे आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला ROE बद्दल पूर्ण नॉलेज मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.